आम्ही आलेलो आहोत मुंबईला. थोडं त्रिशिकाला बरं नाही आहे, म्हणजे अगदीच असं काही मेजर नाही आहे, नॉर्मल, पण तरीसुद्धा 8-10 दिवस लागतील इथे. लहान असतानाच काही गोष्टी ज्या हेल्थ इश्यूच्या असतात त्या सॉल्व्ह झाल्या ना, त्यानंतर मोठं झाल्यावरती लेकराला तेवढं काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे वेळीच काही गोष्टी जेव्हा आपल्याला कळतात ना हेल्थशी रिलेटेड, त्यांचं लगेच आपण निदान लावलेलं चांगलं असतं. तर इथे आम्ही वाडिया हॉस्पिटलला आहोत आणि इथे प्रायव्हेट सेक्टरमधली ही स्पेशल रूम आहे. तर जेव्हा केव्हा आपल्याला मुलांना आपल्या काही असं हेल्थची इश्यू असतात तेव्हा जसं आपल्याला ॲडमिट वगैरे व्हावंच लागतं. तर छान आहे इथली सर्विस एकदम, आणि स्पेशल रूम आहे. हेल्थ इन्शुरन्स होता आमचं, त्यामध्येच आम्हाला ही स्पेशल रूम मिळालेली आहे आणि सर्व सुविधासुद्धा आहेत. आणि त्रिशिकाला इथे जेवणसुद्धा येते, जेवण नाश्ता 2 टाईम नाश्ता 2 टाईम जेवण सगळं काही व्यवस्थितरित्या इथे आहे. बघा, असं रूम बघू शकता. त्रिशिका झोपून असल्यामुळे मी सगळे लाईट्स ज्या आहेत ऑन केल्या नव्हत्या, तर भरपूर प्रकाशसुद्धा इथे होतो. 4 लाईट्स आहेत अवेलेबल. तर बाहेरचं वातावरण जास्त काय दाखवता आलं नाही, थोडंसं दाखवलं मी. तर थांबा, मी त्रिशिकाला दाखवते. बघा कशी झोपलेली आहे त्रिशू माझी, मस्त खेळते वगैरे, काही रडत वगैरे नाही. थोडंसं कधी चेकअप वगैरे करतात ना, ब्लड रिपोर्ट वगैरे, ते तेव्हा थोडंसं रडते मग. पण आता काय करायचं की आपलं मूल लवकर बरं व्हावं, त्यासाठी जे काही प्रोसेस असते ते करतच राहणार आहेत. तर बघू. खरं तर मला काय शेअर करायचं नव्हतं म्हणा तुमच्यासोबत, पण वाटलं चला आपली एक यूट्यूब फॅमिली आहे, सगळेजण आपल्याला एवढं सपोर्ट करतात, तर त्यांच्यासोबत आपण आपल्या काही क्षण नक्कीच हे केले पाहिजे. सुखाचे तर मी करतेच, तर थोडंसं वाटतं आहे लहान असल्यामुळे वाईट, पण आता काय करायचं, होईल ती पण बरोबर, एवढं मात्र आहे. धन्यवाद.